नमस्कार! गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, आजची गोष्ट एका मांजरीबद्दलची आहे. अशी मांजर जिला आकार खूप आवडतात. The cat in this book loves shapes. Have fun following the cat and his little friend and look at all the shapes that they see. The story is written by Prabha Ram and Sheila Prayut and illustrated by Rajiv IP. Published by Pratham Books and Storyweaver Community, licensed under CC by 4.0 license. The story's name is Cube Cat, Cone Cat. So, cat is sitting on a or maybe lying on a triangle roof. Have you seen a cat who keeps climbing different parts of your houses, the roof, the compound, places that where you play? Yeah, cats love to play as well. So this cat is on a triangle roof. तुम्हाला माहिती आहे का ट्रायंगलला मराठीत काय म्हणतात? ट्रायंगलला त्रिकोण असं म्हणतात. Cat in a rectangle window. रेक्टँगल म्हणजे आयत, आयताकृती खिडकीवर. आयत means rectangle. Ice cube on a shivering cat. Oh my god. That cat has a ice cube on its head. घन आकाराचा बर्फ त्या मांजरीच्या डोक्यावर आहे. Cat with a rhombus kite. चौकोनी आकाराची पतंग. Cat on a square board. चौरसाचा खेळ. Meow. A tree trunk cylinder for a happy cat. वृत्तचित्ती. Cylinder म्हणजे वृत्तचित्ती. Trunk means बुंध्यावर. Cat on a circle mat. गोल आकाराची चटई. Cat in an oval mirror. ओव्हलला 2-3 नाव आहेत. ती म्हणजे अंडाकृती, लंबगोल, लांबलचक गोल. पण लंबगोल हा आपण समजूया. That is oval. Meow. An ice cream cone for a sunny cat. आईस्क्रीमचा शंकू. शंख असतो ना, तसा शंकू. शंकू हा कोन आकार असतो मराठीमध्ये. Cat near a hexagon honeycomb. Hexagon म्हणजे षटकोन. Cat on a crescent moon. मनीमाऊ गेली चंद्रकोरीवर. A samosa pyramid for a hungry cat. पिरामिडला पिरामिडच म्हणतात. So, what all shapes did we learn today? A triangle म्हणजेच त्रिकोण. A square म्हणजे चौरस. A rectangle म्हणजे आयत. Oval लंबगोल. Circle गोल. A cube means घन. Cylinder वृत्तचित्ती. Cone शंकू. Pyramid पिरामिड. Sphere वर्तुळ किंवा गोल. आवडली ना गोष्ट? मग can you look around and find any more shapes and more cats?
या चित्रामध्ये तुम्हाला अजून कुठले छान छान आकार दिसतात का? जसं इथे एक चांदणीचा आकार दिसतोय, त्यानंतर एक डोनट सारखं काहीतरी शेप आहे तो, रिंग आहे ती कसली तरी, एक छत्री दिसतेय, एक टोपी दिसतेय which is a cap. There's a badminton racket, there's a stop sign which has how many sides? Let's count. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. What is that? It's a octagon. म्हणजेच अष्टकोन. बरं, तुम्हाला अजून शेप्स सापडत असतील तर तुमच्या छोट्या भाऊ बहिणींना किंवा आई बाबांना किंवा आजी आजोबांना सांगून दाखवा आणि मला कळवा. तोपर्यंत टाटा. हेच आकार आवडतात, मग ते द्विमितीय असू दे किंवा त्रिमितीय, म्हणजेच 2D असू दे किंवा 3D. तिला सगळे आकार आवडतात. कसे? चला बघूया. मनी माऊचा त्रिकोण आणि षटकोन ही गोष्ट लिहिली आहे प्रभा राम यांनी आणि शीला प्रेऊत यांनी. चित्र काढली आहे राजीव वैपे यांनी. मराठी अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे यांनी. प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी घेऊन आलेत ही गोष्ट आपल्यापर्यंत. या पुस्तकाची वाचन पातळी आहे 2 आणि ही गोष्ट लायसन्स्ड आहे CC BY 4.0 लायसन्स खातर. मनी माऊ बघा त्रिकोणी छपरावर. आता बसली आयताकृती खिडकीत. मनी माऊ आयत आकाराच्या खिडकीवर बसली आहे. माऊच्या डोक्यावर घन आकाराचा बर्फ. थंडी हो. उडवते पतंग चौकोनी. कधी खेळते चौरसातला खेळ, तर कधी करते म्याऊ म्याऊ खर 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 खर. आनंदी मनी माऊ वृत्तचित्ती बुंध्यावर. नंतर झोपते गोल उशीवर. बघत बसते अंडाकृती आरशात. म्याऊ म्याऊ चप 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 चप. उन्हातल्या मनीसाठी आईस्क्रीमचा शंकू. मग आली षटकोनी मधाच्या पोळ्याजवळ. मनी माऊ गेली चंद्रावर आणि ते सुद्धा चंद्रकोरीवर. भुकेल्या माऊसाठी पिरॅमिड सामोसा. म्याऊ म्याऊ. हे आहेत द्विमितीय आकार. द्विमितीय म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात 2D, 2 डायमेन्शनल शेप्स. पहिला आहे एक त्रिकोण, मग येतो चौरस, आयत, अंडाकृती आणि वर्तुळ. बघूया त्रिमितीय आकार, 3 डायमेन्शनल शेप्स. घन, वृत्तचित्ती, शंकू, पिरॅमिड, गोल. या सगळ्या आकारांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? 2D आणि 3D, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल शेप्स. मला कमेंट्समध्ये कळवाल का? चालेल, भेटूया पुन्हा मग. बघा बरं, तुम्हाला सापडतात का आणखी वेगळे आकार आणि वेगळ्या मनी माऊ? हे सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा. तोपर्यंत टाटा.